नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रच्या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या या विशेष बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर बुलेटिनमध्ये आपण 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शेतकरी आंदोलनाची. नागपुरातल्या शेतकरी आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे आणि या आंदोलनाला व्यापक स्वरूप आले. आंदोलनाला अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिलाय. दरम्यान हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बच्चू कडू ही चर्चेसाठी तयार झालेले आहे. आंदोलन सुरू ठेवून मुख्यमंत्र्यांना फोन करणार. सरकारी मंडळाशी चर्चा केल्यानंतर कडूंनी ही माहिती दिली आहे. बच्चू कडू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि या चर्चेच्या तयारीनं महामार्गावरची कोंडी संपली आहे. नागपूर वर्धा रस्त्यावर सुरू असलेलं हे आंदोलन आता मैदानात सुरू करण्यात आलेलं आहे आणि या चर्चेत आता तोडगा निघेल का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर बुलेटिन मधली दुसरी महत्त्वाची बातमी आहे फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात भाजपचे नेते माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतलं जात आहे. हा दावा करताना सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढवावी अशी मागणी केली. तसेच काही पुरावे दाखवले. निंबाळकर यांची ही चौकशी करायला हवी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता विरोधकांच्या आरोपांवर रणजितसिंह निंबाळकर उत्तर दाखल पुढे आलेत. कायदेशीर पद्धतीने या आरोपांना उत्तर देऊ समर्थकांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिलेला आहे. आणि तिसरी बातमी आहे महाविकास आघाडीच्या मनसेच्या मोर्चाची. राज्यातील मतदार याद्यांमध्ये त्रुटी असून लाखो बोगस मतदारांची नावं घुसवण्यात आल्याचा आरोप करत मनसेसह महाविकास आघाडीनं एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलेला आहे. निवडणुकीतील गैरप्रकार होत आहेत असा आरोप करत त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीसह मनसेनं केलेली आहे. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहे राज्यातील. तर नागपुरातल्या बातमीकडे वळूयात. नागपुरातल्या शेतकरी आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि या आंदोलनाला व्यापक स्वरूप आलेलं आहे. आंदोलनाला अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आज काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी शेतकरी नेता माणिक कदम जोडले गेले आहे. माणिक कदमजी, जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज ही चर्चा होते, काय वाटतं, तोडगा निघेल का आणि ह्या आंदोलनाला यश येईल का? नमस्कार. हे जे काय महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्ष, सर्व शेतकरी संघटनांनी मिळून सुरू केलेलं आंदोलन आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी या आंदोलकांना चर्चेला येण्यासाठीचं जे काही निमंत्रण अगोदर सुद्धा दिलं होतं, परंतु त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले शेतकरी जाणार आणि मग आंदोलक, मुख्य जो काय आंदोलक आहेत ते नेतेच जर मुख्यमंत्र्याकडे चर्चेला गेले तर त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं आंदोलक नेत्यांनी आदरणीय मुख्यमंत्री यांना सांगितलं. आणि तदनंतर 2-3 दिवस हे आंदोलन चालल्याच्या नंतर कालच सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सुमोटो दाखल करून घेतली. याचं सुद्धा मला एक नवल वाटायला लागले. परंतु आज जे काय आदरणीय मुख्यमंत्री आणि आंदोलक यांच्यामध्ये, आमच्या शेतकरी आंदोलक नेत्यामध्ये चर्चा होणार आहे, ती चर्चा ही देव करो सकारात्मक हो अशी आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना वाटतो. शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलेली आहे. आणि सगळ्या महाराष्ट्र राज्यातील गावखेड्यातील जे काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचे तरुणाई मुलं आहेत हे आजच्या चर्चाकडे हे डोळे लावून आस लावून बघत आहेत. आजच्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांची आंदोलनाच्या संदर्भात काय घोषणा होती किंवा महाराष्ट्र सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते किंवा शेतकरी संघटना यांच्यामधलं जे काय चर्चेचं जे काय गुऱ्हाळ आहे हे अंतिम टप्प्यामध्ये यावं आणि हे आंदोलन तातडीनं संपवावं असे सर्वसामान्य महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा एक आस लावून बसलेला आहे. जी माणिकजी, आपण पाहिलं तर आतापर्यंत झालेल्या आंदोलनांपैकी एक महत्त्वाचं शेतकरी आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे पाहिलं जात आहे. खरं तर सगळ्या शेतकऱ्यांच्या नजरा आणि आशा आता या आंदोलनाकडे लागलेल्या आहे. त्यामुळे कोणकोणत्या अशा मागण्या आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात आणि त्या सरकारने मान्य कराव्या अशी मागणी आंदोलकांची आहे? सर्वप्रथम तशा पाहायला गेलं तर ह्या आदरणीय बच्चू कडू यांचं जे काय निवेदन आहे त्याच्यामध्ये एकूण 22 मागण्या आहेत. परंतु त्यापैकी काही 2-3 मागण्या ह्या मागच्या त्यांच्या मान्य सुद्धा झालेल्या आहेत. जसं दिव्यांगाचं 1000चं वेतन वाढलं, घरकुलासाठी जी काय शहर आणि ग्रामीण भागाची दरी होती ते सुद्धा आता घरकुलाच्या संदर्भात
पैशाची ही जी काय आहे ती वाढ करण्यात आलेली आहे. राहिल्यात 10-15 बाकीच्या मागण्या ज्या काय आहेत, त्याच्यात सर्वात मुख्य आणि महत्त्वाची मागणी जर कोणती असेल तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याची सातबारा जी कोरी करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं. नंबर 2, शेतकऱ्याला हमी भावाचा कायदा करण्यात यावा किंवा शेतकऱ्याचा सरसगट सगळ्याचा सगळा माल हा हमी भावानं खरेदी करण्यात यावं. अथवा जे काय शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जे काय पीक विमा असेल, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ जी देण्यात यावी. नंबर 2, अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये जे काय सरकार खरीद म्हणजे GR मध्ये जे काय अनेक अगदी प्रकारच्या माणिकजी, त्रुटी आणि आहेत. याच महत्वाच्या मागण्या आहे. आता आज चर्चा होते, सरकार या मागण्या मान्य करताय का आणि या आंदोलनाला त्यामुळे यश येतंय का हे पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि चर्चा केली त्यासाठी. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. या आंदोलनाला अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिलाय. मनोज जरांगे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि या आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरांगे पोहोचलेले आहे. तर बच्चू कडू यांचं हे आंदोलन आहे, शेतकऱ्यांसाठीचं हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. या आंदोलनाला आणि शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत चळवळीतले शेतकरी ते अजित नवले सर आहेत. सर, काय सांगाल, आज मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक आहे, सकारात्मक बैठक पार पडेल असं तुम्हाला वाटतं? बघा, आम्ही बैठकीकडे सकारात्मकपणे पाहतो. कर्जमाफीचा मुद्दा आहे, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा मुद्दा आहे, दिव्यांग बांधवांच्या मानधनाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र एकीकडे आम्ही सकारात्मकता दाखवत असताना काल आम्ही स्वतःच आम्हाला अटक करा म्हणून आम्ही आलो होतो घेऊन, परंतु ती आम्हाला अटक केली नाही. काल रात्री 3 वाजता रात्री झोपेत असताना आमचे राजू हटवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामटेकचे सेक्रेटरी आणि आमचे कॉम्रेड भीमराव या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. फडणवीस साहेब काय संदेश देऊ पाहताय? अशा प्रकारे आम्ही ज्यावेळी म्हटलो की आम्हाला अटक करा, आम्हाला करायची नाही आणि आमच्या इतर कार्यकर्त्यांना जाऊन अटक करायची, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे वातावरण बिघडेल, चर्चेच्या सकारात्मक वर त्याचा परिणाम होईल आणि त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना तातडीने सरकारने सोडलं पाहिजे. ते जर सोडलं नाही तर आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांबरोबर आता बोलणार आहोत. तुमचा हा जो काही दुहेरी डाव तुम्ही करताय त्याचा निषेध आम्ही करतो आहोत. आपण जर बघितलं असेल तर काल शिष्टमंडळ आलं होतं, त्या शिष्टमंडळाला सगळं सांगितलं की त्या सगळ्या संदर्भात जी आमची बैठक पार पडणार आहे, जे तुम्ही कर्जमाफी संदर्भातला विषय असेल किंवा अन्य जे 20 विषय या विषयातला आपण सांगितल्यानंतर काय तोडगा निघेल असं मला वाटतं का? हे बघा, कर्जमाफी करणं ही सरकारची केलेली गोष्ट आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, त्या धर्तीवर कर्जमाफी जरूर करेंगे, तारीख नहीं बताएंगे और जब चुनाव आएगा वोट लगेंगे तभी हम कुछ करेंगे. तर ही जी काय पॉलिसी ही काय बरोबर नाही. शेतकरी संकटात आहे, पाणी पाऊस झालेला आहे, सोयाबीन मातीत गेलंय, कापूस मातीत गेलेला आहे, शेती खरवडून गेलेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, गुरंढोरं वाहून गेलेली आहेत. त्यामुळे हीच कर्जमाफीची रास्त वेळ आहे. या भावनेतून आम्ही सगळे शेतकरी नेते एकत्र येतोय. वेगवेगळ्या जाती धर्माचे शेतकरी नेते आणि वेगवेगळे जातीचे नेते सुद्धा आज या आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत. त्यामुळे हे आंदोलन व्यापक होते, हे आता सर्वव्यापी आंदोलन होत आहे. त्यामुळे सरकारने अंत न पाहता तातडीने कर्जमाफी करणं, दिव्यांग बांधवांचं मानधनात वाढ करणं आणि त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करणं या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी अपेक्षा आजच्या बैठकीतून आम्ही ठेवतो. आपण जर बघितलं असेल तर चिखलाच्या साम्राज्य मैदानावरती आहे. तुम्ही जे बघितलं सभागृह केलेले आहेत, ही जे एका अर्थाने बघितलं असेल या संपूर्ण आंदोलनाने एक ऊर्जा आहे, सकारात्मक सगळं आंदोलन एका अर्थाने सुरू आहे. आपण मी कोर्टाच्या सुद्धा अवमान केला नाही, या सगळ्या गोष्टीला आपण सकारात्मक म्हणजे आपण समर्थन सुद्धा केलेलं आहे. या सगळ्या याच्या असताना सरकार एक 2 पावलं पुढे टाकून एका अर्थाने या सगळ्या विषयाला जे आहे ते तोडगा काढायचं तुम्हाला वाटतं? हे बघा, आंदोलनाचे डावपेच आणि टॅक्टिस याच्याबद्दल अनुभवी नेते आज आमच्या सगळ्या टीम मध्ये आहे. स्वतःचं आयुष्य चळवळीसाठी दिलेले नेते आहेत. त्याच्यामुळे एकीकडे न्यायालयाचा अवमान न करता सुद्धा आंदोलन. तर शेतकरी नेता नवले यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत हे आपल्यासोबत सध्या जोडले गेले आहे. अरुण सावंतजी, तुमचं जय महाराष्ट्रशी महाराष्ट्रमध्ये स्वागत. काय वाटतं, बच्चू कडूंचं हे आंदोलन योग्य मार्गावर आहे का? पहा, बच्चू कडू यांनी सरकार त्यांना जे काही सध्या सांगत आहे, जे काही बोलावणीसाठी ते सरकारने त्यांना आवाहन केलेलं आहे ते त्यांनी ऐकलं पाहिजे, सरकारशी चर्चा केली पाहिजे. उगीच रस्त्यावरती ठाण मांडून बसून तिथे काही चर्चा होत नसतात
हे जे काही सध्या कुठेही बसायचं, आपण 4 लोकांची माथी भडकवायची आणि आपण जनतेच्या बाजूने आहोत असं दाखवण्याचा जो काही एक शोषा चालू असतो तो त्यांनी बंद करून जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार दरबारी येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी चर्चा केली पाहिजे आणि सरकारने ती संधी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांना दिलेली आहे, त्याचा त्यांनी स्वागत केलं पाहिजे, हेच मी जनतेच्या वतीने सांगेन. जी सुनील मोदीजी आपण पाहिलंय अरुण सावंतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की बच्चू कडू यांना सरकारने चर्चेसाठी बोलवलेलं आहे, एक संधी दिलेली आहे, त्यामुळे त्याचा त्यांनी आदर केला पाहिजे आणि व्यवस्थित ही सगळी चर्चा झाली पाहिजे. तुमचं मत? आमचे मित्र शिंदे गटाचे प्रवक्ते याला मी सांगू शिवसेनेचे इच्छितो. प्रवक्ते, शिवसेनेचे गट हा, मग तुमचा मी- उबाटा आहे, त्या तुमच्या पक्षाबद्दल तुम्ही उबाटा गट असं म्हणू शकता. नाही नाही, आमच्या पक्षाचं नाव आहे, माहितीसाठी सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. बरोबर, अगदी बरोबर. आमच्या पक्षाचं अधिकृत नाव आहे. आमच्या माहिती नसेल पक्षाचं तर निवडणूक अधिकृत आयोगामध्ये नाव, माहिती सुनील करून घ्या. मोदीजी, माहिती करून घ्या. शिवसेना हे आमच्या पक्षाचं अधिकृत नाव आहे. उगीच वेळ वाया घालू नका, मुद्द्यावर बोला. नाही नाही नाही, तुम्ही मध्ये बोलला, मी तुमच्या मध्ये बोललो नाही. तुम्ही चुकीचं बोललात म्हणून मी मध्ये बोललो. नाही, मी ठीक आहे. चुकीचं बोललो नाहीये, मी चुकीचं ठीक आहे, बोललेलोच दोन्ही नाहीये. प्रवक्त्यांना मी ही मागणी करेल की तुम्ही आता सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलावं, कारण हे आंदोलन पेटलेलं आहे, व्यापक झालेलं आहे. मोदीजी आपण उत्तर देताय, पूर्ण करा. बच्चू कडूंना ही स्टेप घ्यावी लागली, याला कारण हे सरकार आहे. 4-5 महिन्यापूर्वी बच्चू कडूंनी उपोषण केलं, तेव्हा सरकारचे काही मंत्री त्यांना पायगडा घालून त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी ते काढून बघा त्यावेळची बाईट की 4 महिन्यामध्ये या कर्जमाफीबाबत आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. बच्चू कडूंनी गेली 2 महिने वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, तरी देखील सरकारनं त्यांना कोणत्याही चर्चेला बोलवलेलं नव्हतं. जेव्हा एक्स्ट्रीम स्टेप जेव्हा बच्चू कडूंनी घेतली नागपूरमध्ये, आणि नागपूरमध्ये येऊन त्यांनी जो रस्ता अडवल्यानंतर हे सरकार जागं झालं आणि मग त्यांना चर्चेला बोलवलं गेलं. हे माझे प्रवक्ते म्हणतायत माथे फिरवू नका. अरे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही आश्वासन दिलेलं होतं सत्ता आल्याबरोबर 7-12 कोरा करू म्हणून. माथे फिरू तुम्ही माथे फिरवतायत लोकांची आणि शेतकऱ्यांची, हे समजून घ्या. बच्चू कडूंना ही स्टेप घ्यायला लावली, ती या सरकारनं लावली आणि आता खरडून जागे होत आहेत आणि चर्चेला या म्हणतायत. आणि माझं तर असं मत आहे, चर्चा काही करू शकत नाही. सरकारकडे पैसे नाहीयेत, सरकारनं खोटी आश्वासनं दिलेली आहे, सरकार कर्जमाफी करणार नाही, या मताशी मी ठाम आहे. अरुणजी, सुनील मोदी म्हणतायत की कर्जमाफी करणार नाही, थेट आरोप आहे, कारण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं निवडणुकांच्या वेळेलाच. पहा, आपण प्रणिताजी, विरोधकांचे म्हणजे उबाटा शिवसेनेचे हे जे काही प्रवक्ते सुनील मोदीजी, हे सध्या आपल्या नेत्याप्रमाणेच भरकटलेले आहेत आणि म्हणून ते या भरकटलेपणामध्ये काही वक्तव्य करत आहेत. जनतेमध्ये खोट्या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी आपणास आणि जनतेस हे सांगेन की सरकार हे 24 तास नेहमीच जनतेच्या हिताचा विचार करत असते आणि ज्या गोष्टी सरकारने केलेल्या आहेत त्या सरकार टप्प्याटप्प्याने अगदी अरुणजी, त्यामुळे आता मी तुम्हाला थोडं थांबवते, कारण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासोबत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आज काय निर्णय होतो तेही पाहणं महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. मात्र आणखी एक पुढचा मुद्दा, दोघांकडूनही या मुद्द्यासंदर्भात चर्चा आपल्याला करायची आहे, त्या मुद्द्याकडे आपण वळूयात. आणि आपली दुसरी बातमी आहे आजची फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाची. भाजपचे नेते माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव आता या प्रकरणात घेतलं जात आहे आणि हा दावा करताना सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आरोप केलेले आहे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर. तर याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत माझ्यासोबत जोडले गेले आहे. अरुणजी, पहिली गोष्ट, तुम्ही कसं पाहतायत या आरोपांकडे? पहा, आरोप हे सध्या प्रत्येक विरोधी पक्षामधील 3ही पक्षांमधील नेते करत आहेत आणि जोपर्यंत कोणताही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण
ज्याच्यावरती आरोप केले गेले आहेत त्याला दोषी समजू शकत नाही. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीची अनेक जिवंत उदाहरणं आपण दररोज बघत असतो. ज्या वेळेस न्यायालयामार्फत जर एखाद्या आरोपीवरती न्याय सिद्ध झाला असेल तर त्याला शिक्षा ठोठावण्यात येते आणि जे आरोप अंधारे ताईंनी केलेले आहेत हे जर खरे असतील तर जो कोणी आरोप असेल तो गजाआड जाईल. त्याला सरकार मुळीच पाठीशी घालणार नाही हे आपलाच मी विश्वास देऊ इच्छितो. मात्र मी एवढंच सांगेन की जनतेने अशा या भंपक प्रवक्त्यांच्या आरोपांवरती तात्काळ विश्वास ठेवू नये. आपण न्यायालयावरती विश्वास ठेवावा आणि न्यायालय जो आदेश देईल तो मान्य आहे हे आम्ही सुद्धा सांगू. जी सुनील मोदीजी, आपण पाहिलंय अरुण सावंतांनी म्हटलेलं आहे न्यायालय न्याय देईल. मात्र सध्या आणखी एक महत्त्वाची यात गोष्ट अशी की मेहबूब शेख यांना धमकीचा फोन आलेला आहे आणि त्यावरूनही निंबाळकर यांनी सबुरीचा सल्ला दिलेला आहे आपल्या समर्थकांना. याकडे तुम्ही कसं पाहताय? काय झालंय, अरुण सावंत हे ज्येष्ठ आहे. बहुतेक ते आज कोणाला तरी त्यांच्यातल्या लोकांना भेटले झाले म्हणून त्यांच्या तोंडातून भंपक बिंपक असे शब्द येतात. त्यांना ते शोभत नाही त्यांच्या वयानुसार. मी बोलणार नाही, पण ठीक आहे, त्यांना जर भंपकपणे बोलायचं असेल तर त्यांची भंपगिरी या महाराष्ट्राला लकलाभ हो तुमच्या कार्यकर्त्यांना, असं माझं मत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, एवढा मोठा प्रसंग झाला, एवढ्या मोठ्या विषयांवर वेगवेगळ्यांची नावं आली, हे सरकार क्विकली एखादी एसआयटी वेगवेगळ्यासाठी नेमतं. जेव्हा एवढे आरोप होत आहेत तेव्हा एसआयटी का नेमत नाहीये, चौकशी का नेमत नाही? उलट्याप्रमाणे त्यांच्या चाकणकर मॅडम ज्यांना अधिकार नाही ते येऊन स्पष्टता देत आहेत. हा कुठला न्याय? मुळामध्ये सावंत साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे, चौकशी झाली पाहिजे. जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अरे पण चौकशीची स्टेप तुम्ही करत नाही, हा तुमचा भ्रष्टाचार आहे ना, हा तुमचा अन्यायपणा आहे ना, हा तुमचा सरकारनं त्या आरोपींना वाचवण्याचा प्रश्न आहे ना. आज देवेंद्र फडणवीसांनी 8 दिवसामध्ये एसआयटी का नेमली नाही? आमचं असं मत आहे, अंधारे मॅडमांचं असं मत आहे, चौकशीच्या घेण्यामध्ये जी 10-12 नावं येतात त्याची चौकशी एसआयटी जी सुनील मोदीजी मी तुमच्याकडे पुन्हा येईल. मात्र अरुण सावंतजी, तुम्ही सांगा, सुनील मोदी जे बोलतायत त्या आरोपांवर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? प्रणिताजी पहा, या महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्ष आपण जर पाहत असाल, महाराष्ट्राची जनता तर नेहमीच पाहते की यांचे काही नेते दररोज सकाळी उठतात आणि काय वाटेल ते आरोप करत सुटतात. त्याच्या मागचं कारण हे असतं की जनतेमध्ये सतत संभ्रम निर्माण करूया आणि जे सरकार आहे किंवा सरकारमधील जे कोणी प्रमुख नेते आहेत यांच्याबद्दल सतत संशयाचं वारं निर्माण करूया, म्हणजे कदाचित आपल्या बाजूने जनमत येईल असं त्यांना वाटतंय. परंतु या महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता ही अतिशय हुशार आहे. त्यांना खरं काय आणि खोटं काय हे कळतं आणि ते योग्य निर्णय घेत असतं आणि म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांनी निर्णय घेतला आणि महायुतीचं सरकार आणलं. त्याप्रमाणेच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा जनता निर्णय घेऊन योग्य सरकार आणेल. जी अरुण सावंतजी, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलेलं नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. माझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. आम्ही विरोधी, जर जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसायची संधी दिली तर आम्ही विरोधी पक्षात बसू, परंतु विरोधी पक्षाचं काम हे कायमपणे आम्ही करत राहू, हे मी आपल्याला सांगतो. करत राहा. जी अरुण सावंतजी, सुनील मोदीजी, ह्या मुद्द्यावर आपण चर्चा करणारच आहोत. मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यासाठीही तुम्ही दोघं माझ्यासोबत जोडले राहा, कारण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावरून सध्या राज्याचं नव्हे तर देशाचंही राजकारण तापलेलं आहे आणि तो मुद्दा आहे मतदार याद्यांच्या संदर्भातला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये त्रुटी असून लाखो बोगस मतदारांची नावं घुसवण्यात आल्याचा आरोप करत मनसेसह महाविकास आघाडीनं एकत्र येऊन निवडणूक आयोगाविरोधात आता एल्गार पुकारलेला आहे आणि निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीसह मनसेनं केलेली आहे आणि त्यामुळे आता परवा हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि याच मोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे ठाकरे गटाचे प्रवक्ता सुनील मोदी आणि शिवसेना पक्षाचे प्रवक्ता अरुण सावंत हे जोडले गेलेले आहे. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पहिला प्रश्न माझा सुनील मोदीजी तुम्हाला आहे. खरं तर निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे जी दुबार नावं आहेत मतदार यादीतली ती काढून टाका. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर, या आदेशानंतरही तुमचा मोर्चा कायम आहे का? मोर्चा निघणार आहे का?
नाही प्रणिताजी, मुद्दा असा आहे, हे सगळेजण निवडणूक आयोगाला आम्ही जे निवेदन दिलं होतं, रिप्रेझेंटेशन दिलं होतं, त्याच्यावर निवडणूक आयोग कुठलंही स्पष्टीकरण देत नव्हतं. पण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, शिंदे गटाचे प्रवक्ते, अजित पवार गटाचे प्रवक्ते, हे शिवसेनेचे निवडणूक प्रवक्ते, आयोगाची शिवसेनेचे भूमिका प्रवक्ते, शिवसेनेचे प्रवक्ते. शिवसेनेची आपल्या निवडणूक आयोगाची भूमिका मांडत होते. त्यामुळं आम्ही जे मुद्दे मांडत होतो ते निवडणूक आयोगानं त्यातले काही मुद्दे ग्राह्य धरून केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला काल आदेश दिला. तो आज सकाळी आदेश प्राप्त झालेला आहे की जिथे दुबार मतं सापडतायत तिथे त्याच्यावर त्यांच्याकडनं अर्ज भरून घ्या आणि कुठे एका ठिकाणी मतदान करणार तिथे त्यांचं नाव ठेवा आणि बाकीच्या ठिकाणची नाव तिथे खोडून टाका किंवा लिहा त्याच्यामध्ये, हे तर मतदान करता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे आम्ही जो मुद्दा मांडत होतो, आम्ही ज्या मतदार यादीमधला घोळ मांडत होतो, तो निवडणूक आयोगानं मान्य केलाय, हा एक मुद्दा. आता आमचा उद्याचा मोर्चा केवळ दुबार मतदार यादीसाठी नाहीये. आमचा मोर्चा आहे उद्याचा बोगस मतदार कुठे कुठे नोंदवलेली आहेत त्याची छाननी करून, कारण हे सत्तेत आलेत पण हे बोगस मतावर आलेले आहेत, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आता आमचं असं मत आहे की जे बोगस मतदान नोंदवलेलं आहे, चुकीच्या पत्त्यावर नोंदवलेलं आहे, जे सापडत नाही, अशा मतदारांना देखील त्या मतदार यादीतनं वगळल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नये, म्हणून उद्याचा आमचा मोर्चा हा आहे. जी सुनील मोदीजी, तुमचं उत्तर ऐकलेलं आहे आणि याच उत्तरावर आता मी अरुण सावंत यांच्याकडून प्रतिक्रिया घेते. अरुण सावंतजी, कसं पाहताय? प्रणिताजी, आत्ताच पहा, शिवसेना उबाटा नावाचा जो कोणी एक गल्लीतला आता पक्ष उरलेला आहे, जो आमच्या पक्षाचा नावाचा उल्लेख नेहमी चुकीचा करत असतो, करू दे. पहा, आता यांनी काय म्हटलं की या ज्या काही याद्या आहेत या याद्यांमध्ये चोरी केली जाते, मतदार चोरी केली जाते, परंतु याच याद्यांमार्फत लोकसभा इलेक्शन मध्ये यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं होतं. म्हणजे त्यांच्या पक्षाला त्यावेळेस जे यश मिळालं होतं ते सुद्धा चोरीच्या मतदारानेच त्यांना मिळालं असं सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, मतदान आयोग जो आहे, या मतदान आयोगाने 10 राज्यांमध्ये संपूर्ण याद्यांचं जे काही रिव्हेरिफिकेशन ते काम सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी रेक्टिफिकेशन म्हणजे डुप्लिकेशन नावाचं एक सॉफ्टवेअर सुद्धा सुरू केलं, जेणेकरून तात्काळ जर एखाद्या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव डबल आढळून येत असेल किंवा इकडे पण आहे आणि तिकडे सुद्धा आहे असं जर आढळून येत असेल तर एका ठिकाणचं त्याची संमती घेऊन रद्द केलं जाते. हे काम जोरात सुरू आहे. परंतु तरी सुद्धा आता त्यांचे आरोप काय होते, हे करत नाही म्हणून आयोग. आता आयोग जेव्हा हे काम करायला लागलेले ते म्हणतात बघा आता आयोगाने हे काम सुरू केलं, म्हणजे नाही केलं तरी ओरडायचं, केलं तरी बोंबा मारायचं. यांना सवयच झाली ती. यांच्या हातामध्ये आता काही उरलेलं नाहीये, यांच्या हातातलं तेलही गेले आणि अगदी अरुण सावंतजी, त्यामुळे आता निवडणूक आयोगाचा हा निर्णय आणि महाविकास आघाडी मनसेचा हा मोर्चा याकडे आता राज्याचं लक्ष लागून आहे. त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास वेळेअभावी तुम्हा दोघांनाही थांबवते. शिवसेना प्रवक्ता अरुण सावंतजी, धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये आमच्यासोबत जोडले गेले त्यासाठी. आणि ठाकरे गटाचे प्रवक्ता सुनील मोदी, तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये आमच्यासोबत जोडले गेले आणि सविस्तर अशी चर्चा केली त्यासाठी.